Okay friends, today we discuss in the topic states of matter the next article and that one is nothing but the gas laws. Okay, आपल्याला आज जे आर्टिकल घ्यायचं आहे it is the gas laws. So what are the gas laws? See first one. When you can consider according to the different properties या measurable properties of gaseous state, you know very well. Number first one, that is nothing but the temperature, volume, pressure, mass, density, diffusion. So these are the properties of a gaseous state. When we can consult with the pressure, volume and temperature, with these three variables, we can be discuss the laws. At that time, that laws are called as the gas laws. Okay. आता या gas laws मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे? तर suppose for example this one, it is a container, okay, in which you can enclose the number of moles of a gas. Here there is the n number of moles of a gas. आपण इथं काय घेतलं? The number of moles of gas आपल्याला माहिती आहे, that are nothing but you can consider here the number of moles is equal to given mass divided by molar mass. मोल कन्सेप्ट मध्ये आपलं झालेलं आहे, बरोबर आहे. मग आता इथं आपण समजून चला n moles of a gas आपण काय केलं? enclose. This one it is a, if you can say, total volume of that gas. This is the atmospheric pressure which can be acted on that gas and this is the temperature. आता आपल्याला टेम्परेचर वाढवायचं आहे तर बर्नरवरून तुम्ही त्याला हीट देऊ शकताय. समजा जर टेम्परेचर नाही द्यायचं तर बर्नर आपण रिमूव्ह करू शकतोय. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे तर अगदी सोपं आर्टिकल आहे, फक्त तितकंच महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. वी कॅन बी कन्सल्ट विथ प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर, ह्या तिघांचा आपण विचार करायचा आहे. ओके, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस पण आपण घेणार आहे, आपण नंतर क्लिअर करूया. याच्यामध्ये आपल्याला 3 गॅस लॉज आहेत. विच आर दॅट वन? नंबर फर्स्ट वन इज द बॉयल्स लॉ. Second one is called as the Charles law. Third one is called as the Gay-Lussac's law and it is also called as the pressure temperature law. ठीक आहे. आता Gay-Lussac's law जर म्हटलं तर तुम्हाला परत असा प्रश्न पडेल, in some basic concepts of chemistry there is, in that topic there is also Gay-Lussac's law. पण तिथं जो Gay-Lussac's law आहे त्याचं पूर्ण हेडिंग काय आहे तर Gay-Lussac's law for combining volumes. लक्षात घ्या. म्हणजे जर का तुम्ही रिएक्टंट आणि प्रॉडक्ट फॉर गॅसेस रिएक्शन आठवत असेल तर बघा, तो रेशो जो असतो तो सिंपल होल नंबर रेशो असतो, बरोबर आहे. आणि मग तिथं जर का सगळ्या जर का रिएक्टंट आणि प्रॉडक्ट गॅसेस स्टेट मध्ये असतील तर ऍट दॅट टाइम कॅन अप्लाय दॅट लॉ इज कॉल्ड एज द Gay-Lussac's law फॉर कंबाइनिंग व्हॉल्यूम्स. आणि इथं जो आपण घेणार आहे तो कोणाशी रिलेटेड आहे तर प्रेशर टेम्परेचरशी रिलेटेड आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तीनही लॉ आपण कंपॅरेटिव्हली घेऊया म्हणजे मग आपल्या लक्षात येईल, काही अवघड नाहीये. आता सी फर्स्ट वन, व्हेन यू कॅन कन्सिडर द बॉयल्स लॉ. आपल्याजवळ 3 एंटिटीज आहेत, प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर, बरोबर आहे. मग आता बॉयल्स लॉ जर शिकायचं आहे तर आपण काय करायचं तर इन बॉयल्स लॉ व्हेन यू कॅन कन्सिडर ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर, टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. जर तुम्ही टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं तर रिलेशन कोणामध्ये बघणार तर प्रेशर आणि व्हॉल्यूम मधले बघणार. एवढं आपलं काम आहे, लक्षात येतंय का बघा. म्हणजे टेम्परेचरला चेंज नाही करायचं, टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं. मग समजा मला व्हॉल्यूम वाढवायचं आहे तर प्रेशर कमी करावं लागेल का वाढवावं लागेल, किंवा मी प्रेशर वाढवलं तर व्हॉल्यूम कमी होईल का वाढेल, हेच आपल्याला क्लिअर करायचं आहे. ओके, सो व्हेन यू कॅन कन्सिडर ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर व्हॉट विल बी द रिलेशन बिटवीन द प्रेशर अँड व्हॉल्यूम ऑफ दॅट गॅस, इट इज नथिंग बट द बॉयल्स लॉ. म्हणजे बॉयल्स लॉ मध्ये कॉन्स्टंट काय तर टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, एवढं डोक्यात ठेवायचं. पटलं. आता चार्ल्स लॉ घेतला. इन चार्ल्स लॉ व्हॉट विल बी द कॉन्स्टंट तर इफ यू कॅन कन्सिडर ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर, प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. प्रेशर जर कॉन्स्टंट ठेवलं तर रिलेशन कोणामधलं बघणार आपण तर बिटवीन व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. दॅट वन इज नथिंग बट ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर व्हॉट विल बी द रिलेशन बिटवीन व्हॉल्यूम अँड टेम्परेचर, इज इट द डिरेक्टली या इनव्हर्सली प्रोपोर्शनल विथ इच अदर. एवढंच आपल्याला क्लिअर केलं की झालं. त्याला काय म्हणायचं चार्ल्स लॉ. म्हणजे परत एकदा सांगतो, आपल्याजवळ 3च एंटिटी आहेत, प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. लक्षात घ्या. ह्या 3 पैकी एकाला कॉन्स्टंट ठेवायचं आणि राहिलेल्या 2 एंटिटी मधलं रिलेशन बघायचं. ते पण कसं, इज इट दे आर डायरेक्टली प्रोपोर्शनल विथ इच अदर या दे आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल विथ इच अदर. पटलं. बॉयल्स लॉ मध्ये कोण कॉन्स्टंट ठेवायचं टेम्परेचर, म्हणजे रिलेशन कोणामधलं येईल प्रेशर व्हॉल्यूम मधलं. आपण अजून काय बोललेलो नाहीये. चार्ल्स लॉ मध्ये काय कॉन्स्टंट ठेवायचं तर प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. देन यू कॅन डिस्कस द रिलेशन बिटवीन व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. आता इथं
प्रेशर टेम्परेचर लॉ आहे. म्हणजे प्रेशर आणि टेम्परेचर मधलं रिलेशन घ्यायचं. म्हणजे कॉन्स्टंट कोण येणार? व्हॉल्यूम. म्हणजे गेलुसॅक्स लॉ मध्ये बाळांनो काय कॉन्स्टंट ठेवायचं? तर ऍट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम यू कॅन स्टडी द रिलेशन बिटवीन प्रेशर अँड टेम्परेचर. देअरफॉर दिस लॉ इज कॉल्ड एज द प्रेशर टेम्परेचर लॉ. ओके, आता ऍक्च्युली हे सगळं तुम्ही खरं सांगू 10th पर्यंत तुम्ही शिकलेलं आहे बाळांनो, काही अवघड नाहीये. सी वन बाय वन. सपोज फॉर एक्झाम्पल वी कॅन कन्सिडर द बॉइल्स लॉ. आता this one it is the Robert boil which can be gives an idea between the relation between the pressure and volume at a constant temperature. ठीक आहे. आता टेम्परेचर कॉन्स्टंट आहे म्हणजे टेम्परेचरला डिस्टर्ब करायचं नाही, कमी जास्त करायचं नाही. आता साधा विचार करा तुम्ही, प्रेशर आणि व्हॉल्यूमचं जर रिलेशन घ्यायचं आहे. आता बघा, समजा हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. जर का मी प्रेशर वाढवलं, वरनं प्रेशर इन्क्रीज केलं, प्रेशर जर इन्क्रीज केलं तर साहजिकच ह्या गॅसचा व्हॉल्यूम काय होईल मला सांगा? थोडासा कमी होईल का नाही? प्रेशर वाढवलं की व्हॉल्यूम काय होणार आहे? कमी होणार आहे. आणि जर मी प्रेशर रिलीज केलं तर मात्र व्हॉल्यूम काय होईल रे बाळांनो मला सांगा? वाढेल. साधं एक्झाम्पल घ्या ना, समजून चला. फॉर एक्झाम्पल आपण एक काम करूया, एखादा स्पंज घ्या. लक्षात येतंय का बघा? स्पंजवर तुम्ही प्रेशर अप्लाय करा. प्रेशर अप्लाय केला की तो जवळ येईल का नाही? व्हॉल्यूम कमी होईल. प्रेशर रिलीज करा, काय होईल? व्हॉल्यूम वाढेल. अगदी जर तुम्हाला वाटलं तर समजून चला आणखीन एक एक्झाम्पल देतो. बलून घ्या एखादा, त्याच्यामध्ये हवा भरा. लक्षात येतंय का बघा? आता त्या बलूनवर आपण जर प्रेशर अप्लाय केलं तर त्या बलूनचा आकार लहान होईल म्हणजे व्हॉल्यूम कमी होईल. पटतंय का बघा? आणि तोच प्रेशर रिलीज केलं तर व्हॉल्यूम काय होईल? वाढेल. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर हियर ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर व्हॉट हॅपन्स हियर? ॲट द प्रेशर इन्क्रीजेस व्हॉल्यूम गोज ऑन डिक्रीजेस. पटतंय का बघा बाळांनो? ॲज अ प्रेशर डिक्रीजेस, प्रेशर कमी केलं, व्हॉल्यूम गोज ऑन increases. That one is nothing but the volume and pressure which are inversely proportional with each other. पटतंय का बघा? ओके, म्हणजे at a constant temperature आपण इथे काय लिहू शकतो? तर volume is inversely proportional to the pressure. This one it is the Boyle's law. आता 11th मध्ये आपल्याला समजा स्टेटमेंट लिहायचं म्हटलं तर कसं लिहिता येईल? Boyle's law is stated as at a constant temperature, volume of a given mass of a gas is inversely proportional to its pressure. पटलं का बघा? म्हणजे व्हॉल्यूम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. ॲट द टाइम दॅट लॉ इज कॉल्ड एज द बॉइल्स लॉ. एवढं लक्षात आलं ना की हे तीनही लॉ तुम्हाला खरं सांगतो खूप सोपा आर्टिकल आहे, फक्त समजून घ्या. पण आता आपल्याला एक माहिती आहे, व्हेन यू कॅन कन्सिडर दिस प्रोपोर्शनॅलिटी साइन विच कॅन बी रिप्लेस बाय इक्वेलिटी साइन. ॲट द टाइम यू कॅन राईट हिअर व्हॉट इज दॅट वन? व्ही इज इक्वल टू, आता एक काय घेणार आपण? कॉन्स्टंट. कॉन्स्टंट समजून चला आपण के घेतला, के इंटू 1/p. बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला काय मिळालं? V इज इक्वल टू के अपॉन पी. पटतंय का बघा बाळांनो? हा पी इकडे घ्या, म्हणजेच काय आलं? PV इज इक्वल टू के. के इज नथिंग बट द कॉन्स्टंट. दिस इज ऑल्सो बॉइल्स लॉ. म्हणजे काय? तर आता प्रेशर आणि व्हॉल्यूमचं जर का तुम्ही समजून चाला, त्या दोघांचं काय घेतले? प्रॉडक्ट्स घेतले किंवा मल्टिप्लिकेशन घेतलं तर इट ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. दॅट वन इज नथिंग बट द प्रॉडक्ट्स ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम ऑफ दॅट गॅस रिमेन्स, या ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. दॅट वन इज कॉल्ड एज द बॉइल्स लॉ. For example, suppose if you can consider this one, it is the what I say here. This is the pressure P1, this is the volume V1. At first condition, इनिशियल कंडिशनला प्रेशर P1 आहे, व्हॉल्यूम किती आहे? V1 आहे. ओके, आता जर मी प्रेशर कमी केलं तर मला प्रेशरची व्हॅल्यू काय मिळाली? P2. प्रेशर जर कमी केलं तर साहजिकच इथे काय होणार आहे? व्हॉल्यूम इन्क्रीज होईल. लक्षात येतंय का बघा? व्हॉल्यूम जर इन्क्रीज झाला तर त्याची व्हॅल्यू काय आली? V2. म्हणजे इनिशियल कंडिशनला जर का मी या दोघांचं प्रोपोर्शन घेतलं म्हणजे कोण? तर P1 इंटू V1. बरोबर आहे. दॅट इज इक्वल टू के. या दोघांचं आलं इनिशियलला. समजून चला फायनल स्टेट घेतलं म्हणजे काय आलं? तर प्रेशर P2 इंटू व्हॉल्यूम V2. पटतंय का बघा? दॅट इज ऑल्सो इक्वल टू काय आलं? के, कॉन्स्टंट. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की व्हेन यू कॅन राईट द प्रॉडक्ट्स ऑफ द प्रेशर अँड व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट, दॅट वन इज नथिंग बट फ्रॉम दिस इक्वेशन यू कॅन राईट हियर ॲट इनिशियल कंडिशन P1 V1 इज इक्वल टू ॲट फायनल कंडिशन P2 V2. This one it is the Boyle's law equation. हे इक्वेशन खूप महत्वाचं आहे बाळांनो, लक्षात घ्या. Boyle's lawचं इक्वेशन काय आलं? तर P1 V1 is equal to P2 V2. What is the P1? It is the initial pressure. What is the V1? It is the initial volume. सुरुवातीचा. लक्षात घ्या. What is the P2? It is the final pressure. Okay. What is the V2? It is the final volume. आता suppose for example, when you can write
if P1 is equal to 1 atmosphere, at that time the volume it is equal to 5 dm cube. पटतंय का बघा. ओके, आता जर मी P2 घेतलं, सपोज इट इज द 0.5 atmosphere, ठीक आहे, तर देन ॲट दॅट टाइम व्हॉट विल बी द व्हॉल्यूम ऑफ दॅट गॅस. असं मला झालं ना इक्वेशन तयार. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम, ओके, at 0.5 atmospheric pressure when the volume at 1 atmosphere is 5 dm cube at constant temperature. झालं ना आपलं फॉर्म्युला हे तयार, तुमचं काय म्हणतो आपण त्याला, न्यूमेरिकल तयार. लक्ष देताय का बघा. म्हणजे जर तसं जर विचारलं तर ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर असा जर शब्द आला तर मग मात्र कोणता लॉ असणार आहे, बॉइल्स लॉ. आता मग मला समजून चला, फॉर एक्झाम्पल P1 V1 ची व्हॅल्यू दिले, P2 ची व्हॅल्यू माहिती आहे, V2 कॅल्क्युलेट करायचं आहे. काय फॉर्म्युला येईल, V2 इज इक्वल टू, आता काय येणार, P1 V1 अपॉन काय येईल, P2. व्हॅल्यू सबमिट करा, संपलं काम. P1 किती आहे बाळांनो बघा, दॅट इज द 1 ॲटमॉस्फिअर मल्टिप्लाइड बाय V1 किती आहे, 5 डिवायडेड बाय P2 किती आहे, तर 0.5. बरोबर आहे. म्हणजे या दोघांचं जर का आपण घेतलं रिलेशन तर आपल्याला पटकन आलं पाहिजे. म्हणजेच काय आलं मला सांगा, तर 5 अपॉन 0.5. या दोघांचं काय करा, डिवायडेशन करा. किती येईल बघा बरं. आता समजा बघा, पहिल्यांदा आपण इथं गेलो, आता आपण असं करूया, एक डेसिमल पॉईंट इकडे घेऊया. म्हणजे किती आलं, 50 अपॉन 5, म्हणजे आपल्याला किती आलं, 10. म्हणजे V2 किती असणार आहे, तर इट इज नथिंग बट द 10 dm क्यूब ॲट 0.5 ॲटमॉस्फिअर. व्हॉल्यूम इज द 10 dm क्यूब. आणि एक शॉर्टकट बघा तुम्ही, एक साधं एक्झाम्पल घ्या. हे बघा, इथं प्रेशर आहे 1 ॲटमॉस्फिअर, व्हॉल्यूम आहे 5 dm क्यूब. प्रेशर त्याच्या हाफ केलंय, 1 ॲटमॉस्फिअरचं 0.5 केलंय. प्रेशर जर हाफ केलं तर व्हॉल्यूम काय झाला मला सांगा, डबल. इनवर्स प्रपोर्शन आहे ना, ज्या प्रमाणामध्ये प्रेशर कमी कराल त्या प्रमाणामध्ये व्हॉल्यूम वाढणार आहे. जर प्रेशर जर का हाफ केलं, कमी केलंय म्हणजे हाफ केलंय, तर व्हॉल्यूम काय होणार, डबल. म्हणजे त्याचप्रमाणे तुम्ही या इक्वेशननुसार गेला तरी चालेल किंवा अगदी सिंपल इक्वेशन घेतलं तरी चालेल. सो दॅट वन इज नथिंग बट व्हेन यू कॅन राईट द बॉइल्स लॉ. व्हॉट इज द बॉइल्स लॉ? सो सपोज फॉर एक्झाम्पल द बॉइल्स लॉ इज नथिंग बट ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर व्हॉट विल बी दॅट वन, द व्हॉल्यूम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द प्रेशर. म्हणजे आपल्याला बघा इथपर्यंत माहिती असलं पाहिजे बाळांनो, लक्षात येतंय का बघा. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ दॅट गॅस is inversely proportional to pressure, therefore you can write volume is equal to K into 1 by P, किंवा डायरेक्ट लिहिलं तरी चालेल, volume is equal to K upon P. हा P इकडे घेतला, PV is equal to constant आहे. मग जर का इनिशियल स्टेटला P1 V1 is equal to constant आहे, फायनल स्टेटला P2 V2 is equal to constant आहे, तर फॉर्म्युला आपल्याला काय मिळेल, P1 V1 is equal to P2 V2. This one it is a very very important equation of a Boyle's law. इथपर्यंत आयडिया क्लिअर झाली, लक्षात येते का बघा. एक एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे, थोडंसं पुस्तकामधली पण एक्झाम्पल्स रिफर करा म्हणजे तुम्हाला जरा सोपं जाईल. ठीक आहे. आता नंबर नेक्स्ट वन, व्हेन यू कॅन थिंक अबाउट द चार्ल्स लॉ. व्हॉट इज द चार्ल्स लॉ? इन केस ऑफ चार्ल्स लॉ ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर, प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. खूप सोपं आहे, तुम्हाला मी खरं सांगतो, हे सगळं तुम्हाला झालेलं आहे, लक्षात घ्या. आता कॉन्स्टंट प्रेशर, प्रेशर जर कॉन्स्टंट आहे तर रिलेशन कोणामधलं बघणार आपण, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर. आता मला एक सांगा, साधा आणि सिंपल आहे. व्हेन द गॅस दॅट इज द n नंबर ऑफ मोल्स ऑफ अ गॅस एनक्लोज्ड इन दिस कंटेनर, ओके, दिस इज द प्रेशर व्हिच कॅन बी अप्लाइड ऑन दॅट गॅस, करेक्ट. आता जर हे प्रेशर अप्लाय केलं बट प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट, प्रेशरला चेंज नाही करायचं. मग आता एक साधा विचार करा, जर का मी टेम्परेचर वाढवलं, याला जर का मी हीट केली, गॅसला जर हीट केली तर गॅसचं एक्सपान्शन होतं का कॉन्ट्रॅक्शन होतं? शिकलाय का नाही तुम्ही मला सांगा. जर गॅसला हीट केली तर गॅसचं काय होतं, एक्सपान्शन. द गॅस कॅन बी अंडरगोज एक्सपान्शन कंडिशन व्हेन यू कॅन इन्क्रीज द टेम्परेचर. आणि गॅसचं एक्सपान्शन झालं म्हणजेच काय झालं, व्हॉल्यूम इन्क्रीज झाला. म्हणजे टेम्परेचर इन्क्रीजेस, व्हॉल्यूम इन्क्रीजेस, टेम्परेचर डिक्रीजेस, व्हॉल्यूम डिक्रीजेस. पटतंय का बघा बाळांनो. म्हणजे साधं सिंपल. आणि माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही मला वाटतं एक अगदी हायस्कूल लेवल एक तो एक्सपेरिमेंट पण शिकला असाल की नाही का. एखादा डबा आपण घ्यायचा, समजून चला असा पत्र्याचा डबा घ्यायचा, त्याला एकदम गरम करायचं म्हणजे त्याच्यातली हवा अशी काय होते, पूर्णपणे प्रसरण पावते. दॅट इज नथिंग बट द गॅस कॅन बी अंडरगोज एक्सपान्शन कंडिशन. आणि तोच डबा घेऊन एकदम थंड पाणीमध्ये एकदम लगेच ठेवायचा, काय होतं, तर डबा आतल्या साईडला असा चेपला जातो. का, तर दॅट गॅस कॅन बी ॲट अ लो टेम्परेचर, इट कॅन बी अंडरगोज कॉन्ट्रॅक्शन कंडिशन, इट कॅन बी अंडरगोज कॉन्ट्रॅक्ट्स. ओके, म्हणजे व्हॉल्यूम कमी झाला. म्हणजे जर टेम्परेचर कमी तर व्हॉल्यूम कमी, टेम्परेचर जास्त तर व्हॉल्यूम जास्त. म्हणजे थोडक्यात व्हॉल्यूम अँड टेम्परेचर आर डिरेक्टली प्रोपोर्शनल विथ इच अदर. पटतंय का बघा. म्हणजेच इथं आपण जर
चार्ल्स लॉ घेतला तर ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर व्हॉट विल बी द हॅपन, द व्हॉल्यूम इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. पण इथं म्हणताना फक्त टेम्परेचर नाही म्हणायचं, लक्षात घ्या. कारण टेम्परेचर जर म्हटलं तर आपल्याला माहिती आहे त्याची 3 युनिट्स आहेत आपल्या सिलेबससाठी. नंबर फर्स्ट वन इज द डिग्री सेल्सियस, सेकंड वन इज द केल्विन अँड थर्ड वन इज द डिग्री फॅरनहाइट. बरोबर आहे. त्याच्यामधलं समजून चला फॉर एक्झाम्पल डिग्री सेल्सियस घेतलं तर त्याच्यासाठी नोटेशन आपण स्मॉल टी वापरलाय, आठवतंय का बघा. जर का केल्विन घेतलं, याचा युनिट घेतलं तर टेम्परेचरसाठी युनिट काय, कॅपिटल टी आहे. अँड दॅट वन इज नथिंग बट यू नो व्हेरी वेल द केल्विन टेम्परेचर इज इक्वल टू डिग्री सेल्सियस प्लस 273.15 किंवा नुसतं 273 घेतलं तरी चालेल. आठवतंय का बघा. डिग्री सेल्सियस मध्ये आपण 273 ऍड केलं की आपल्याला काय मिळतं, केल्विन मिळतं. बरोबर आहे. किंवा केल्विन मधून 273 मायनस करा, तुम्हाला काय मिळेल, डिग्री सेल्सियस. आणि लास्ट एक आपल्याला आणखीन एक आहे युनिट माहिती आहे, दॅट इज द डिग्री फॅरनहाइट. ते आपल्याला आता गरज नाही, तुम्ही ते शिकलेलंच आहे, त्याची कन्व्हर्जन झालेली आहे. बरोबर आहे. मग इथं म्हणताना काय म्हणायचं पहिल्यांदा क्लिअर करा की हा जो टे तो केल्विन मधला आहे. अँड दिस टेम्परेचर इन केल्विन इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डिग्री ॲब्सोल्यूट. टेम्परेचर इन डिग्री ॲब्सोल्यूट. डिग्री ॲब्सोल्यूट म्हणजे काय ते पण सांगतो. दॅट इज नथिंग बट द ॲब्सोल्यूट टेम्परेचर अँड दॅट इज द केल्विन अँड डिग्री ॲब्सोल्यूट आर द सेम. लक्षात घ्या. म्हणून इथं म्हणताना काय म्हणायचं, द व्हॉल्यूम ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर, द चार्ल्स लॉ कॅन बी स्टेटेड ॲज ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर द व्हॉल्यूम ऑफ अ गिवन मास ऑफ अ गॅस इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर. ॲब्सोल्यूट हा शब्द खूप महत्वाचा आहे, लक्षात घ्या. व्हॉल्यूम इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू, फक्त टेम्परेचर म्हणू नका, काय म्हणायचं, ॲब्सोल्यूट टेम्परेचर. दॅट वन इज कॉल्ड ॲज द चार्ल्स लॉ. ओके. आता बाळांनो परत एकदा, मग जर इक्वेलिटी साइन आपण घेतलं तर व्ही इज इक्वल टू काय येईल, एक कॉन्स्टंट येईल. के इंटू काय येईल मला सांगा, टी येईल. बरोबर आहे. म्हणजे व्ही इज इक्वल टू के, के इज नथिंग बट द प्रॉपर्टी कॉन्स्टंट. हा टी इकडे घ्या म्हणजे तुम्हाला काय मिळालं, व्ही अपॉन टी इज इक्वल टू काय मिळालं, के कॉन्स्टंट. आता आहे असंच मगाच्या सारखं क्लिअर करूया. मग इनिशियल कंडिशन घेतलं तर आपल्याला काय मिळेल, V1 अपॉन T1. फायनल कंडिशन घेतली तर आपल्याला काय मिळेल, V2 अपॉन T2. सो धिस वन इट इज नथिंग बट द चार्ल्स लॉ इक्वेशन. लक्षात घ्या. बॉयल्स लॉ इक्वेशन आपल्याला 12वी साठी खूप महत्वाचे आहे, तर लक्षात घ्या. P1 V1 इज इक्वल टू P2 V2. चार्ल्स लॉ इक्वेशन काय आलं, V1 अपॉन T1 इज इक्वल टू V2 अपॉन T2. हे इक्वेशन झालं. मग आता अगदी मागाच्या सारखंच एखादं न्यूमेरिकल आपण घेऊ शकतो की इफ यू कॅन कन्सिडर V1 इज नथिंग बट द व्हॉल्यूम ॲट इनिशियल स्टेट, T1 इज द इनिशियल टेम्परेचर, V2 फायनल व्हॉल्यूम, T2 इट इज द फायनल टेम्परेचर. 3 पैकी तुम्हाला कुठलीही जर का समजून चाला, सॉरी या 4 पैकी कुठल्याही 3 व्हॅल्यूज दिल्या असतील तर चौथी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला काय अवघड आहे मला सांगा. फक्त आहे याच्यामध्ये व्हॅल्यू सबमिट करायची, काय असेल मल्टिप्लिकेशन डिवायडेशन करायचं आणि ती चौथी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. सो दॅट वन इज नथिंग बट द चार्ल्स लॉ. लक्षात घ्या. म्हणजे बॉयल्स लॉ त्याच्यानंतर हा झाला चार्ल्स लॉ. काहीही अवघड नाही बाळांनो. परत एकदा क्लिअर करा. चार्ल्स लॉ मध्ये कॉन्स्टंट काय ठेवायचं, प्रेशर. आणि आपलं इक्वेशन काय, व्हॉल्यूम इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर. हा शब्द लक्षात ठेवा. जमलं. म्हणजे तुमचा बॉयल्स लॉ आणि चार्ल्स लॉ क्लिअर झाला का, काय अजून अवघड वाटतंय मला सांगा. जमेल याप्रमाणे. ओके. आता नंबर नेक्स्ट वन, व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर द थर्ड लॉ अँड दॅट वन इज नथिंग बट द प्रेशर टेम्परेचर लॉ. दॅट इज ऑल्सो कॉल्ड द गेलू-सॅक्स लॉ. मगाशीच बोललो तुम्हाला की आपला पहिल्या टॉपिक मध्ये जो झालाय इट इज द गेलू-सॅक्स लॉ फॉर कंबायनिंग व्हॉल्यूम्स. लक्षात घ्या. आता हा जो आपण घेतोय तो कोणता आहे, तर गेलू-सॅक्स लॉ फॉर स्टेट्स ऑफ मॅटर विथ गॅस लॉज. ओके. आता आपल्याला माहिती आहे की प्रेशर टेम्परेचर लॉ म्हणजे इक्वेशन आपण कोणामधलं घेणार आहे, तर दॅट वन इज नथिंग बट व्हॉट इज द रिलेशन बिटवीन प्रेशर अँड टेम्परेचर. मग प्रेशर टेम्परेचर रिलेशन घ्यायचं तर कॉन्स्टंट कोण आहे, व्हॉल्यूम आहे. पटतंय का बघा. आता साधं सिंपल कॅल्क्युलेशन आहे, काय अवघड नाही. म्हणून आपण काय म्हणलं, ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. पटलं. आता हे बघा बाळांनो, व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. आपण कॉन्स्टंट ठेवला की म्हणजे कॉन्स्टंट घेतले. लक्षात घ्या. व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवायचं आहे. पण आपल्याला एक माहिती आहे ना की इफ यू कॅन कन्सिडर द टेम्परेचर इन्क्रीजेस, टेम्परेचर वाढवलं की व्हॉल्यूम काय होणार आहे, एक्सपांड होणार आहे. बरोबर आहे. व्हॉल्यूम वाढणार आहे. जर ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस एक्सपान्शन ऑफ अ गॅस कॅन बी इन्क्रीजेस. पडतंय का बघा. म्हणजे जर टेम्परेचर वाढवलं तर व्हॉल्यूम वाढणार आहे, पण वाढणारा जो व्हॉल्यूम आहे हा आपल्याला वाढून द्यायचा नाही, त्याला कॉन्स्टंटच ठेवायचा आहे. मग वाढणारा जो व्हॉल्यूम आहे तो आहे तिथंच ठेवायचा असेल तर तुम्हाला प्रेशर काय करावं लागेल, म्हणजे वाढणारा व्हॉल्यूम कमी करायचं म्हणजे प्रेशर काय करावं लागेल, वाढवावं लागेल. पटतंय का बघा. म्हणजे टेम्परेचर जर इन्क्रीज केलं तर व्हॉल्यूम इन्क्रीज होतोय, पण व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवायला तुम्हाला प्रेशर पण काय करावं लागेल,
इन्क्रीज करावं लागेल. पटलं का? म्हणजे आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं, प्रेशर इन्क्रीज झालं. जर टेम्परेचर मी डिक्रीज केलं असतं तर व्हॉल्यूम काय झाला असता? कमी झाला असता. मग व्हॉल्यूम कमी नाही होऊन द्यायचं, आपल्याला कॉन्स्टंट ठेवायचं आहे. मग आपल्याला जर व्हॉल्यूम कमी होतोय तर प्रेशर थोडंसं रिलीज करायला लागलं असतं ना, कमी करायला लागलं असतं. म्हणजे बरोबर इथं कॉन्स्टंट, व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवायचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे इथं व्हॉल्यूम कमी होतोय तर त्याला वाढवायसाठी प्रेशर कमी करताय. पटतंय का बघा? व्हॉल्यूम वाढवायसाठी प्रेशर कमी करताय, इनवर्स प्रोपोर्शन आलं. व्हॉल्यूम वाढतोय इथं, त्याला परत आहे त्या जागेवर ठेवायचं म्हणजे कमी करायला प्रेशर इन्क्रीज करताय. म्हणजे थोडक्यात याच लॉशी रिलेटेड आहे. म्हणजे हा जो आपण लॉ घेतोय का नाही ते ह्या दोन लॉचं समजलं तर काहीच अवघड नाही. म्हणजे ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम व्हॉट हॅपन्स हिअर यू नो व्हेरी वेल, ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस प्रेशर इज ऑल्सो इन्क्रीजेस, टेम्परेचर डिक्रीजेस प्रेशर इज ऑल्सो डिक्रीजेस बिकॉज व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे आपण असं म्हणू शकतोय की ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम, गेलो-सॅक्स लॉ या प्रेशर टेम्परेचर लॉ इज स्टेटेड ॲज ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रेशर इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर. असं म्हणायचं का? तर त्याचं याचा युनिट केल्विन मध्ये, लक्षात घ्या. आणि केल्विनलाच आपल्याला आता शब्द काय? ॲब्सोल्यूट टेम्परेचर आहे. म्हणजे प्रेशर इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आलं? ॲब्सोल्यूट टेम्परेचर. पटतंय बाळांनो? आता मग याचा अर्थ परत एकदा बघा. आता मग इक्वेलिटी साइन घेतलं, अगदी सिंपल आहे. पी इज इक्वल टू काय येईल? के इंटू टी येईल. बरोबर आहे. आता जर समजून चला हा टी मी इकडे घेतला तर मला काय मिळेल? पी अपॉन टी इज इक्वल टू काय मिळेल? कॉन्स्टंट के. म्हणजे इनिशियल कंडिशनला मी काय लिहीन? P1 upon T1 is equal to P2 upon T2. So this one it is the pressure temperature law equation, या you can say Gay-Lussac's law equation. म्हणजे आपल्याला ही तीन इक्वेशन्स बाळांनो खूप महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला हा एक लॉ आणि हा एक लॉ दोन खूप महत्वाचे आहेत. दॅट आर नथिंग बट द बॉयल्स लॉ अँड चार्ल्स लॉ. परत एकदा लक्षात घ्या, काही अवघड नाहीये. तीन लॉ मध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे तर यू कॅन थिंक अबाउट द थ्री एंटिटीज प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. इफ द टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट इट इज द बॉयल्स लॉ. लक्षात घ्या. इफ प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट इट इज द चार्ल्स लॉ. इफ द व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट इट इज कॉल्ड एज द प्रेशर टेम्परेचर लॉ. लक्ष देताय का बघा? आणि त्याप्रमाणे मग फक्त काय रे अवघड आहे मला सांगा? बॉयल्स लॉ मधलं फक्त व्हॉल्यूम आणि प्रेशरचं रिलेशन इनवर्स आहे. बाकी इकडं व्हॉल्यूम आणि प्रेशरचं टेम्परेचरशी रिलेशन कसं आहे? डायरेक्ट आहे. त्याच्यावरून काय करा तुम्ही बाळांनो? त्याची इक्वेशन्स तयार करा. सो दीज आर नथिंग बट द गॅस लॉज. हे परत एकदा क्लिअर करा म्हणजे तुम्हाला हे माहिती पाहिजे. आता 12th ला तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट येणार अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ व्हॉट इज दॅट वन? P1 V1 इज इक्वल टू P2 V2. का आलं? तर त्याचं रिलेशन कळलं पाहिजे. अकॉर्डिंग टू चार्ल्स लॉ व्हॉट इज दॅट वन? V1 अपॉन T1 इज इक्वल टू काय आलं? V2 अपॉन T2. पटतंय का बघा? म्हणजे याप्रमाणे आपल्याला ही इक्वेशन्स खूप खूप महत्वाचे आहेत. इथपर्यंत आयडिया क्लिअर? आता व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर नंबर 4th लॉ अँड विच कॅन बी ऑल्सो नोन दॅट वन अँड इट इज नथिंग बट द ॲव्होगॅड्रोज लॉ. ओके. आता ॲव्होगॅड्रोज लॉ हा आपल्याला ऑलरेडी फर्स्ट टॉपिक मध्ये झालेला आहे. दॅट वन इज नथिंग बट द ॲव्होगॅड्रोज लॉ. आता ॲव्होगॅड्रोज लॉ काय सांगतो आपल्याला? आठवतंय का बघा? सपोज फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन थिंक अबाउट द नंबर ऑफ मोल्स ऑफ अ गॅस इन्क्रीजेस, व्हॉल्यूम इन्क्रीजेस. आठवलं का बघा? ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मोलिक्युल्स. एक्सप्लेन करून ऑलरेडी झालेला आहे म्हणून मी डायरेक्टली बोलतोय बाळांनो. म्हणजे अकॉर्डिंग टू ॲव्होगॅड्रो लॉ यू कॅन से हिअर ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर you can write here the volume of that gas is directly proportional to number of moles of that gas. पटलं? हा आपल्याला ऑलरेडी एक्सप्लेन करून झालेला आहे. तुम्ही जर का व्हॉल्यूम वाढवला तर नंबर ऑफ मोल्स किंवा नंबर ऑफ मोलिक्युल्स म्हणा वाढतील, किंवा समजून चला व्हॉल्यूम कमी केला नंबर ऑफ मोल्स कमी होणार आहेत. आणि आपल्याला माहिती आहे मोल कन्सेप्टमध्ये शिकलाय ना तुम्ही, 1 मोल इज इक्वल टू 6.022 × 10⁻23 मोलिक्युल्स या पार्टिकल्स. आठवतंय का बघा? मग त्याच्यावरून तुम्ही बाळांनो सांगू शकताय ना. बरोबर आहे. आणि म्हणजे इथं आता ते रिलेशन मी सगळं घेत बसत नाही, हे झालेलं आहे आपल्याला. हे तीन गॅस लॉज आणि हा ॲव्होगॅड्रोज लॉ. इथपर्यंत आयडिया क्लिअर झाली? आता सगळ्यात महत्त्वाचं जे आर्टिकल आपल्याला घ्यायचं आहे ते महत्त्वाचं आर्टिकल कोणतं? तर दॅट वन इज नथिंग बट यू कॅन राईट हिअर द आयडियल गॅस इक्वेशन, या यू कॅन से द जनरल गॅस इक्वेशन. ओके. सो सपोज फॉर एक्झाम्पल वी कॅन थिंक अबाउट द नेक्स्ट आर्टिकल अँड दॅट वन इज नथिंग बट द आयडियल गॅस इक्वेशन. ठीक आहे. आता आपल्याला पुढचं घ्यायचं आहे, लक्षात घ्या. दिस वन इट इज द आयडियल गॅस इक्वेशन.
आता गॅसचे तसे दोन प्रकार आहेत. नंबर फर्स्ट वन, इट इज द आयडियल गॅस अँड सेकंड वन इज द नॉन आयडियल गॅस या रियल गॅस. आयडियल गॅस म्हणजे काय? आयडियल म्हणजे आपण म्हणतो ना आदर्श. लक्षात घ्या, जे सगळं व्यवस्थित सगळं फॉलो करतो, सूचना दिलेल्या एखादा विद्यार्थी असेल तर आपण म्हणतो ना की आयडियल स्टुडंट आहे तो. बरोबर, म्हणजे सगळ्या दिलेल्या सूचना व्यवस्थित फॉलो करतो, वेळच्या वेळी अभ्यास करतो, वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी करतो, त्याला आपण म्हणतो आयडियल. मग आदर्श थोडक्यात जर का एखादा गॅस आयडियल असेल म्हणजे आदर्श असेल तर तो काय करणार? सगळे गॅस लॉज फॉलो करणार. लक्षात घ्या. What is the ideal gas? The gas which can be follows all the gas laws, it is called as the ideal gas. And what is the non-ideal या real gas? फिजिक्स मध्ये पण याचा रेफरन्स आहे बाळांनो तुम्हाला. तर जो गॅस लॉज फॉलो करत नाही. पटतंय का बघा? म्हणजे जरी मी म्हटलं ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर व्हॉल्यूम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर, तर सगळेच गॅस ऐकतील असं नाही, काही जण उलट पण करतील. लक्षात घ्या. जरी आपण यापैकी म्हणजे कोणताही गॅस लॉ घेतला तर सगळे गॅस लॉ ते फॉलोच करतील याचा कुठंही भरवसा नाही. त्या गॅसना काय म्हणायचं? नॉन आयडियल गॅस या दॅट आर कॉल्ड एज द रियल गॅस. ओके. आणि एका वाक्यात सांगू तुम्हाला, हे सगळं आपण शिकतो. लक्षात घ्या. Actually, these are nothing but the ideal conditions. Under the ideal condition, you can explain the gas laws, and therefore you can derive here the ideal gas equation. लक्षात घ्या. But what I say, in atmosphere, no any one gas is ideal. All gases are non-ideal gases या real gases. मग प्रश्न परत असा येतो की सर जर का सगळेच नॉन आयडियल गॅसेस जर असतील तर मग हे शिकायची गरज काय? पण कधी लक्षात घ्या की तुम्हाला आयडियल गॅसची कंडिशन माहिती असल्याशिवाय नॉन आयडियल गॅसचं तुम्ही एक्सप्लेनेशन देऊ शकत नाही बाळांनो. म्हणजे उदाहरणार्थ समजून चला, फॉर एक्झाम्पल मला आता तुम्हाला एखादी सूचना द्यायची, तुम्ही ऐकता का नाही ऐकता हे कधी कळेल? जर त्या तुम्हाला सूचना दिल्या, तुम्ही त्या फॉलो करत असाल तर दे आर द आयडियल, आणि फॉलो करतच नसाल तर दे आर नॉन आयडियल. मग तुम्ही म्हणाल की सगळे नॉन आयडियल म्हणून सूचना द्यायची नाही असं आहे का? नाही, सूचना तर दिलीच पाहिजे ना. म्हणजे गॅस लॉज आपल्याला एक्सप्लेन तर केलेच पाहिजेत. कोणासाठी केले? आयडियल गॅससाठी. लक्षात घ्या. पण नो एनी वन गॅस इज द आयडियल, ऑल आर द नॉन आयडियल गॅसेस. सो बिकॉज ऑफ दॅट वन, फ्रॉम धिस रेफरन्स यू कॅन डिफाईन द नॉन आयडियल गॅसेस. ओके. मग आता आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन जे घ्यायचं ते कसं घ्यायचं? तर व्हेन यू कॅन कन्सिडर हियर दीज मेन 3 लॉज. नंबर फर्स्ट वन इज द बॉयल्स लॉ, सेकंड वन इज द चार्ल्स लॉ अँड थर्ड वन इज द ॲव्होगॅड्रोज लॉ. 3 लॉ जर बघितले तर तुम्हाला एका मिनिटाचं काम आहे. लक्षात घ्या. आयडियल गॅस इक्वेशन या जनरल गॅस इक्वेशन, दिस वन इज ऑल्सो कॉल्ड ॲज जनरल गॅस इक्वेशन. ओके, हे खूप महत्वाचं आहे. लक्षात घ्या. आता काय करायचं? When you can combine Boyle's law, Charles' law and Avogadro's law. Number first one. Suppose for example from Boyle's law. What is that one? You can write here the volume is inversely proportional to pressure. Suppose for example number next one Charles' law. What is that one? The volume is directly proportional to absolute temperature. Absolute म्हणजे सांगायचं आहे ते पण मी सांगणार आहे. लक्षात घ्या. Number third one, the from Avogadro's law. What is that one? Volume is directly proportional to number of moles. म्हणून मी पहिल्यांदाच काय केलं माहितीये का? व्हॉल्यूम अगोदर घेतला. लक्षात घ्या. मी इथं असं नाही केलं. तुम्ही जर प्रेशर इज इन्व्हर्सली प्रमाणे व्हॉल्यूम घेतलास तरी चाललं असतं, पण मी मुद्दामून प्रेशर इकडे नाही घेतलं. व्हॉल्यूम इथं का घेतलं? तर आपल्याला हे काय म्हणतो आपण त्याला व्यवस्थित मांडता आलं पाहिजे. ओके. मग आता इथं बघा, बाय द कॉम्बिनेशन ऑफ द बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ and Avogadro's law, when you can write here to the left hand side volume, आपल्याला इकडे व्हॉल्यूम आहे म्हणजे आपण असं लिहू शकतो का नाही? बाय द कॉम्बिनेशन ऑफ दिस 3 लॉ व्हॉल्यूम इज प्रोपोर्शनल टू. आता बघा, हा अंशामध्ये, हा अंशामध्ये, हा छेदामध्ये. बरोबर. म्हणजे आपण काय लिहू शकतो? n इंटू टी अपॉन पी. पटलं का बघा? व्हॉल्यूम इज प्रोपोर्शनल टू, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स, Avogadro's law. Volume is directly proportional to absolute temperature, Charles law. Volume is inversely proportional to pressure, Boyle's law. मग आता हे प्रोपोर्शनल साइन आपण कशाने रिप्लेस करायचं? इक्वॅलिटी साइन. म्हणजे इथं एक कॉन्स्टंट येईल. ओके. आता बघा, V इज इक्वल टू, आता कॉन्स्टंट घेताना का नाही के नाही घ्यायचा.
तेवढा लक्षात ठेवायचा. का, त्याचं रिझन देतो. आता आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन घ्यायचं आहे ना, तर आयडियल गॅस इक्वेशनसाठी कॉन्स्टंट घेताना कधी पण आर घ्यायचा. ओके, व्हॉट इज द आर आपण ते क्लिअर करूया. मग व्ही इज इक्वल टू काय आलं, आर एन टी आपण काय आलं, पी आलं. सो व्हॉट इज द आर, दॅट आर इज कॉल्ड ॲज proportionality constant. Yeah, it is also called as gas constant. And remember well one thing, the values of R calculate करायचे आहेत आपल्याला. The values of R is same for all gases. तुम्ही कोणताही गॅस घ्या बाळांनो, त्यांचा गॅस कॉन्स्टंट हा कॉन्स्टंटच आहे, तो सेमच आहे. म्हणजे मी इथं हायड्रोजन घेतला असतं तरी आर ची व्हॅल्यू सेम येणार आहे, तीच येणार आहे. नायट्रोजनला पण आर ची व्हॅल्यू तीच आहे, ऑक्सिजनला पण आर ची व्हॅल्यू तीच आहे. लक्षात घ्या. म्हणजे व्हेन यू कॅन राईट हिअर व्ही इज इक्वल टू आर. आर का घेतलं कळलं, के म्हणलं की प्रोपोर्शनल कॉन्स्टंट आला. आर आपण का घेतला तर इट इज द गॅस कॉन्स्टंट, आणि म्हणून आपण व्ही इज इक्वल टू काय आलं, आर एन टी बरोबर आपण पी. हा पी इकडे घ्या, म्हणजे लिहिताना थोडंसं ऍडजस्ट करूया. पी व्ही आलं इज इक्वल टू काय आलं, एन आर टी किंवा आर एन टी म्हटलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. सो दिस पी व्ही इज इक्वल टू एन आर टी इज कॉल्ड ॲज आयडियल गॅस इक्वेशन, या इट इज कॉल्ड ॲज द जनरल गॅस इक्वेशन. व्हॉट इज द पी, पी इज नथिंग बट द प्रेशर. ओके, व्ही व्हॉल्यूम लक्षात घ्या, एन नंबर ऑफ अ मोल्स ऑफ अ गॅस. मग तुम्हाला इथं 1 मोल आपण मगाशी डायग्राम काढली होती, 1 मोल घ्या, 0.1 मोल घ्या किंवा कितीही घ्या, काही प्रॉब्लेम नाही. आर, आर इज द गॅस कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. टी, इट इज नथिंग बट द टेम्परेचर इन केल्विन. लक्षात घ्या, टेम्परेचर इन केल्विन. मग ह्या व्हॅल्यू जर तुम्ही घेतल्या तर बाळांनो हे इक्वेशन तुम्हाला मिळालं, दॅट इक्वेशन इज कॉल्ड ॲज द आयडियल गॅस इक्वेशन. म्हणजे आयडियल गॅस इक्वेशन इज डिराइव्ड बाय द कॉम्बिनेशन ऑफ बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ अँड ॲव्होगॅड्रोज लॉ. हे 3 इक्वेशन्स तुमच्या डोळ्यापुढे आहेत. त्यांचं आपण जर का कॉम्बिनेशन केलं तर आपण डायरेक्ट हे इक्वेशन लिहिलं, व्ही इज प्रोपोर्शनल टू एन टी अपॉन पी. प्रोपोर्शनल कॉन्स्टंट काय घेतला, आर. आर इज कॉल्ड ॲज द गॅस कॉन्स्टंट. ओके, मग आपण पी इकडे घेतला म्हणून काय मिळालं, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. ठीक आहे. आता व्हेन यू कॅन कन्सिडर द एन, सिन्स एन इज इक्वल टू मी 1 घेतलं, दॅट इज नथिंग बट फॉर 1 मोल ऑफ अ गॅस. मी जर का गॅसचा 1 मोल घेतला आणि त्याला जर मी आयडियल गॅस इक्वेशन घेतलं तर एन इज इक्वल टू 1 आलं तर काय येईल, तर व्हेन यू कॅन राईट हिअर द एन इज इक्वल टू 1 ॲट दॅट टाइम यू कॅन राईट हिअर. आता इथंच लिहितो, पी व्ही इज इक्वल टू काय येईल, आर टी. लक्षात आलं का बघा. सो दिस वन पी व्ही इज इक्वल टू आर टी, इट इज नथिंग बट द आयडियल गॅस इक्वेशन फॉर 1 मोल ऑफ अ गॅस. पटलं मी काय म्हटलं ते, फॉर 1 मोल ऑफ अ गॅस द आयडियल गॅस इक्वेशन इज पी व्ही इज इक्वल टू आर टी. पटलं बाळांनो. मग या इक्वेशन वरनं एन इज इक्वल टू जर 1 घेतलं तर पी व्ही इज इक्वल टू आर टी, याच्यावरून पण किंवा याच्यावरून तुम्ही आर ची व्हॅल्यू काय करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता. लक्षात घ्या. आता समजून चला, फॉर एक्झाम्पल साधं सिंपल कॅल्क्युलेशन देतो बघा. मला आर पाहिजे. आता बघा लक्षात घ्या, म्हणजे आता आपण काय करतोय तर वी कॅन वॉन्ट टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यूज ऑफ आर. Okay, you can want to calculate the values of R, that is the values of gas constant. आता कोणकोणते ते क्लिअर करूया, अगदी सिंपल आहे. आता समजा मी हा फॉर्म्युला घेतला, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. आता मला आर ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. आर इज इक्वल टू काय येईल मला सांगा, पी व्ही अपॉन काय येईल, एन टी. बरोबर आहे. व्हेन यू कॅन कन्सिडर ॲट एसटीपी, यू नो व्हेरी वेल व्हॉट इज द एसटीपी. STP is nothing but the standard temperature and standard pressure. आठवतंय का बघा, हे पण सांगितलेलं आहे आपल्याला. What is the standard temperature? The standard temperature can be having the value. It is nothing but the 273 Kelvin. या 273.15 Kelvin. बरोबर आहे. And what is the pressure? Standard pressure is the 1 atmosphere. That is nothing but by maintaining the standard temperature and pressure, that is the 1 atmospheric pressure, and at 273.15 Kelvin, when you can maintain this condition, it is called as the STP. Yeah, it is also called as NTP, normal temperature pressure. आठवलं का बघा. बरोबर. मग आता ह्या व्हॅल्यू जर आपण समजा स्टँडर्डला घेतल्या तर स्टँडर्ड आपल्याला माहिती आहे ना, प्रेशर किती आहे, इट इज द 1 atmosphere. बरोबर. व्हॉल्यूम आता स्टँडर्डला एसटीपीला व्हॉल्यूम किती असतो तर आठवत असेल तर बघा, इट इज द 22.4 डीएम क्यूब. पटलं का बाळांनो. आणि कितीचा असतो 22.4 डीएम क्यूब, तर नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू 1 मोल.
झालेला आहे की 1 मोल कॅन बी हॅव्हिंग द व्हॉल्यूम ॲट एसटीपी इज द 22.4 आणि तिथं टेम्परेचर किती येणार तर 273.15 केल्विन. आता क्लिअर झालं. म्हणजे when you can consider here at 1 atmospheric pressure and at 273.15 Kelvin the volume of 1 mole of a gas is 22.4 dm cube at STP. पटलं का? ॲट एसटीपी चा रेफरन्स घेतला आणि हे जर कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं ना तर एकदम सोपं आहे, काही अवघड नाही. ऍक्च्युअली हे काय कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. आता तुम्हाला त्याच्या व्हॅल्यूज पाठ झाल्या पाहिजेत. काय व्हॅल्यू आहे तर आर इज इक्वल टू किती येतं तर 0.0821. लक्षात घ्या 0.0821. आता युनिट काय येईल तर दॅट इज नथिंग बट दिस वन इट इज द ॲटमॉस्फिअर अँड दिस वन इज द डीएम क्यूब. म्हणजे डीएम क्यूब ॲटमॉस्फिअर किंवा डीएम क्यूबला लिटर पण म्हटलं तरी चालतं, पण आपण आहे असं लिहूया. इट इज द डीएम क्यूब ॲटमॉस्फिअर. हा मोल वर गेला तर इट इज नथिंग बट द पर मोल. केल्विन वर गेला दॅट इज द पर केल्विन. म्हणजे 0.0821 डीएम क्यूब ॲटमॉस्फिअर या लिटर ॲटमॉस्फिअर पर मोल पर केल्विन. दिस वन इट इज द व्हॅल्यू ऑफ आर अँड इट ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. लक्षात घ्या फॉर ऑल गॅसेस. म्हणजे आर ची व्हॅल्यू जर आपल्याला बाळांनो कॅल्क्युलेट करायची आहे ना तर ती आपल्याला व्यवस्थित माहिती असली पाहिजे. लक्षात येत आहे. हे आयडियल गॅस इक्वेशन तुम्हाला माहिती आहे. आता इथपर्यंत आपलं क्लिअर झालेलं आहे. आर ची व्हॅल्यू तुम्ही जी सांगितली ती कशा सांगितली तर इट इज इन लिटर ॲटमॉस्फिअर. ओके व्हॉट आय से हियर व्हेन यू कॅन कन्सिडर द आर कॅन बी हॅव्हिंग द व्हॅल्यूज. आता आपण इथं लिहूया पाहिजे तर लक्षात घ्या ह्या आपल्याला पाठ व्हाव्यात. व्हॅल्यूज ऑफ आर. नंबर 1 आर ची व्हॅल्यू किती घेतली 0.0821 लिटर ॲटमॉस्फिअर पर मोल पर केल्विन. लक्षात आलं का बघा. ओके ही एक व्हॅल्यू आहे. याच्या ऐवजी जर जूल्स मध्ये व्हॅल्यू घेतली तर किती येते आर ची व्हॅल्यू तर जूल्स मधली व्हॅल्यू लक्षात घ्या इट इज द 8.314. ही पाठच झाली पाहिजे. आर ची व्हॅल्यू किती आहे 8.314. ती पण असंच कॅल्क्युलेशन आहे. आता त्या कॅल्क्युलेशन मध्ये मी जात नाही, पुस्तकात दिले थोडंसं रिफर करा. लक्षात घ्या 8.314 हे महत्वाचं, हे पाठ झालं पाहिजे. युनिट काय येईल जूल्स. आता ह्या दोघांच्या ऐवजी जूल्स आलं म्हणजे पुढे काय राहिलं पर मोल पर केल्विन. म्हणजे आर इज इक्वल टू 8.314 जूल्स पर मोल पर केल्विन. लक्षात आलं. आणि तिसरी व्हॅल्यू आर ची आणखीन एक आहे इट इज द 1.987. या इट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 2. 2 घेतलं तरी चालेल पण युनिट काय तर इट इज द कॅलरीज पर मोल पर केल्विन. म्हणजे तुम्ही पर मोल पर केल्विन तर सगळीकडे कॉमनच आहे कारण का इकडे काय आलं खाली n/T. लक्षात घ्या. मग प्रेशर व्हॉल्यूमचं जर युनिट लिटर ॲटमॉस्फिअर आलं तर ही व्हॅल्यू असणार आहे. प्रेशर व्हॉल्यूमचं जर युनिट समजून चला दोघांचं तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं आणि जूल्स मध्ये दिलं तर ही व्हॅल्यू असणार आहे आणि कॅलरीज मध्ये ही व्हॅल्यू असणार आहे. याच्यातली महत्वाची व्हॅल्यू बाळांनो ही आहे. लक्षात घ्या. ही जरा थोडीशी तुम्हाला जास्त लागते जूल्स मध्ये आणि त्याच्याबरोबर नंतर काही वेळा आपल्याला ही व्हॅल्यू लागते. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर हियर सपोज फॉर एक्झाम्पल द प्रेशर कॅन बी if you can say explain in case of that is the atmosphere volume can be expressed in terms of a liter at that time you can use this R. म्हणजे जर हे लिटर आणि ॲटमॉस्फिअर किंवा डीएम क्यूब आणि ॲटमॉस्फिअर मध्ये दिलं असेल तर मग मात्र आपल्याला ही व्हॅल्यू घ्यावी लागेल. लक्षात घ्या. आणि जर आता मी काय सांगतोय व्यवस्थित ऐका व्हॉल्यूम तुम्हाला मीटर क्यूब मध्ये दिला असेल आणि प्रेशर न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा पास्कल मध्ये दिला असेल बघा मी काय म्हटलं पास्कल आणि इकडं मीटर क्यूब तर मग मात्र तुम्हाला ही व्हॅल्यू घ्यावी लागते जूल्स मधलं. आलं डोक्यात. म्हणजे दीज आर नथिंग बट द आयडियल गॅस इक्वेशन अँड दीज आर द व्हॅल्यूज ऑफ आर. ह्या आरच्या व्हॅल्यूज मात्र बाळांनो व्यवस्थित पाठच करून ठेवा. इथपर्यंत आयडिया क्लिअर. म्हणजे मग एक एक पॉईंट तुमचा क्लिअर होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा ॲव्होगॅड्रोज लॉ त्याच्यानंतर बॉइल्स लॉ चार्ल्स लॉ प्रेशर टेम्परेचर लॉ हे गॅस लॉज झाले. त्याच्यानंतर काय घेतलं आपण आयडियल गॅस इक्वेशन घेतलं. ओके आता त्याच्यानंतर ॲब्सोल्यूट झिरो म्हणजे काय म्हणजे आपण 0 केल्विन टेम्परेचर म्हणतो किंवा 0 डिग्री ॲब्सोल्यूट म्हणतो. म्हणजे मागापासून तुम्हाला मी म्हटलं इथं ॲब्सोल्यूट टेम्परेचर याचा अर्थ काय ते एक क्लिअर करूया आपण. ओके हे मात्र आता लिहून ठेवा तुम्ही. ठीक आहे लक्षात आलं.
ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, व्हेन यू कॅन कन्सिडर द झिरो ॲब्सोल्यूट टेम्परेचर. काय अवघड नाहीये, आपल्या माहितीसाठी फक्त सांगतोय, लक्ष देताय का बघा. समजून चला, फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन कन्सिडर अकॉर्डिंग टू व्हॉट आय से, अकॉर्डिंग टू चार्ल्स लॉ, if the pressure remains constant, what happens here? Volume is directly proportional to absolute temperature. म्हणजे जर मी असं केलं, जरा व्यवस्थित बघा, this one it is the x axis, जरा रफ डायग्राम काढूया आपण. This one it is the y axis, okay. This one it is the 0. On x axis, what I say, व्यवस्थित बघा, on x axis you can take the temperature in Kelvin, that is the absolute temperature. On y axis you can take the volume. म्हणजे इथं टेम्परेचर किती आहे, तर 0 केल्विन आहे. पटलं? म्हणजे इकडं समजून चला, जे येणार ते काय येणार, पॉझिटिव्ह टेम्परेचर, 10 केल्विन, 20 केल्विन, लाईक दॅट वन. इकडं गेला तर काय येईल, निगेटिव्ह टेम्परेचर, -10, -20, लाईक दॅट वन, केल्विन मध्ये. लक्षात घ्या. आता आपल्याला एक माहिती आहे, at when you can consider here that is the 273 point. इथं आपण केल्विनच्या ऐवजी सेल्सिअस घेऊया, म्हणजे सोपं जाईल. सॉरी, आपण असं करूया, इकडं निगेटिव्ह राहू देत, म्हणजे लक्षात येईल. 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आपण घेतोय. ओके, कारण का, तर इथं 0 डिग्री सेल्सिअस म्हणजेच काय आलं, तर 273.15 केल्विन इथं घेऊया आपण. ओके, म्हणजे त्याच्या पुढे इकडे येईल आणि त्याच्यापेक्षा कमी इकडे येईल. लक्षात घ्या. ठीक आहे, कारण माझ्या आता लक्षात आलं, एसटीपी कंडिशनला आपण 0 केल्विन नाही घेत. एसटीपीला किती घेतो, तर 273.15 केल्विन घेतो, म्हणून थोडंसं चेंज केलं. सॉरी फॉर दॅट वन, पण पहिल्यांदा समजून घ्या बाळांनो. म्हणजे ॲट दिस 0 डिग्री सेल्सिअस, ओके, दॅट इज द 273.15 केल्विन. यू नो व्हेरी वेल, at this one it is the standard temperature and pressure remains constant, that is the 1 atmosphere. What will be happen here, the volume of any gas is equal to 22.4 dm cube. मी काय केलं ते लक्षात आलं का बघा, इथं 22.4 आहे, म्हणजे at standard temperature and standard pressure, pressure remains constant, आपण प्रेशर कॉन्स्टंट घेतोय. पटलं? म्हणजे जर का प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर आहे आणि टेम्परेचर एवढं आहे, तर मग आपल्याला 1 मोल ऑफ अ गॅस, त्याचा व्हॉल्यूम किती मिळेल, 22.4. इथपर्यंत समजलं? आता अकॉर्डिंग टू चार्ल्स लॉ, व्हॉट हॅपन्स हियर, ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस व्हॉल्यूम इन्क्रीजेस. पटलं का? ॲज टेम्परेचर डिक्रीजेस व्हॉल्यूम डिक्रीजेस. म्हणजे हाच ग्राफ काढताना आपण आता कसा काढायचा, सो सी फर्स्ट वन. व्हेन यू कॅन कन्सिडर हियर, सपोज फॉर एक्झाम्पल, ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस, टेम्परेचर वाढवत गेलो तर व्हॉल्यूम इज ऑल्सो गोज ऑन इन्क्रीजेस, डिरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ॲट द सेम टाइम ॲट द टेम्परेचर डिक्रीजेस व्हॉल्यूम गोज ऑन डिक्रीजेस. म्हणजे इथं व्हॉल्यूम आला, लक्षात घ्या. आता हा जो व्हॉल्यूम झाला तो व्हॉल्यूम बिकम्स 0, म्हणजे व्हॅक्यूम क्रिएट झाला. आता पटलं का मी काय म्हटलं ते, व्हॅक्यूम क्रिएट झाला. आपण म्हणतो ना निर्वात पोकळी, म्हणजे व्हॅक्यूम क्रिएट झाला, अजिबात गॅस नाहीये तिथं, म्हणजे गॅसचा व्हॉल्यूम काय झाला, 0 झाला. मग गॅसचा व्हॉल्यूम जो 0 होतो तो कधी होतो, तर व्हेन यू कॅन कन्सिडर धिस वन इज द टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस, द व्हॉल्यूम ऑफ एनी गॅस, स्टेटमेंट व्यवस्थित आहे का, द व्हॉल्यूम ऑफ एनी गॅस becomes 0, या vacuum can be created at the temperature to -273.15 डिग्री सेल्सिअस. म्हणजे इथं जर का आपण घेतलं तर मायनस टेम्परेचर येणार ना, इकडे निगेटिव्ह आहे, किती, -273.15. म्हणजेच या दोघांचा विचार केला तर इथं टेम्परेचर किती झालं, 0 केल्विन झालं. या 0 केल्विनलाच काय म्हणायचं, 0 डिग्री ॲब्सोल्यूट. लक्षात आलं का बघा. म्हणजे व्हॉट इज द 0 डिग्री ॲब्सोल्यूट, the 0 degree absolute is a temperature at which the volume of any gas becomes 0. पुन्हा एकदा सांगतो, what is the 0 degree absolute या 0 Kelvin? It is a temperature at which the volume of any gas becomes 0. There is the formation या creation of a vacuum. मग व्हॅक्यूम जर क्रिएट झाला तर ते जे टेम्परेचर आहे ना बाळांनो, त्या टेम्परेचरला काय म्हणायचं, 0 डिग्री ॲब्सोल्यूट. आणि म्हणून आपण इथं ॲब्सोल्यूट हा शब्द वापरला, नुसतं टेम्परेचर नाही म्हटलं. लक्षात येतंय का बघा. ओके, आणि केल्विन आणि ॲब्सोल्यूट दोघांची व्हॅल्यूज बाळांनो सेम आहे. जसं आपण डिग्री सेल्सिअसला डिग्री सेंटीग्रेड म्हणतो, तसंच केल्विनला डिग्री ॲब्सोल्यूट म्हटलं तरी चालतं. इथपर्यंत आयडिया क्लिअर. म्हणजे ह्याप्रमाणे तुम्हाला 0 केल्विन किंवा 0 डिग्री ॲब्सोल्यूट कसं असतं हे इथपर्यंत समजलं, जमलं. म्हणजे आता आपण काय केलंय, तर नंबर फर्स्ट वन गॅस लॉज घेतले, बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, देन प्रेशर टेम्परेचर लॉ. त्याच्यानंतर काय घेतलं,
आयडियल गॅस इक्वेशन, लक्षात येतंय का बघा. त्याच्यानंतर महत्वाचं आर्टिकल काय घेतलं, व्हॅल्यूज ऑफ आर, त्या 3 व्हॅल्यूज क्लिअर करा. आणि त्याच्यानंतर मग शेवट आपण काय घेतलं, तर दॅट वन इज नथिंग बट द डिग्री ॲब्सोल्यूट, या व्हॉट इज द 0 ॲब्सोल्यूट टेम्परेचर. ओके, आता याच्यानंतर आपल्याला जे लागणार आहे 12th साठी त्या फक्त 3 डेफिनिशन्स तेवढ्या बाळांनो राहिलेल्या आहेत. तेवढ्या 3 डेफिनिशन झाल्या की मग आपला हा टॉपिक काय होईल, संपून जाईल. आता याच्यामध्ये काही आर्टिकल्स असे आहेत की मी जी घेतलेली नाहीत. फॉर एक्झाम्पल देतो तुम्हाला, दॅट इज द कायनेटिक थेरी ऑफ कायनेटिक मॉलिक्युलर थेरी ऑफ अ गॅस, जी तुम्हाला फिजिक्समध्ये डीपमध्ये लक्षात घ्या. काय त्याची आपल्याला आता काय ऍक्च्युली प्रॉब्लेम असा झाला की 11ची तुमची परीक्षा झालेली आहे, लक्षात येतं. सॉरी, तुम्ही 11 मधून पासून 12th मध्ये गेलाय, त्यामुळे 11ची काय तुम्ही एक्झाम काय देणार नाहीये. लेखी परीक्षा तर होण्याचे चान्सेस ह्या करोनाच्या परिस्थितीमधून अजिबातच नाहीयेत. आणि तुम्हाला तर आता सगळं जर का समजा प्रमोट केलंय तर फक्त तुमचा हा 11चा सिलेबस जो 12thचा लागतोय, जो बेसिक आहे तो आपल्याला माहिती असला पाहिजे. आणि म्हणून आपला आटापिटा चाललेला आहे आणि तो व्यवस्थित कराच, कारण 11th परफेक्ट असल्याशिवाय 12th आपल्याला सोपं जात नाही. नाहीतर आता तुमचा बेस जर कच्चा राहिला तर मग मात्र तुम्हाला 12th खूप अवघड जाईल, लक्षात घ्या. आणि 12th मध्ये तुम्हाला शिकवायचं असताना तुम्हाला परत मागचं सगळं कोण नाही शिकू शकत, हे पहिल्यांदा क्लिअर करा. आणि म्हणून आपल्याला जेवढं लागतंय तेवढं मी परफेक्टली पुन्हा पुन्हा बोलतोय, तेवढं मात्र बाळांनो क्लिअर करा. ओके, आता नंबर नेक्स्ट वन हे झालं गॅसेस स्टेट. आता आपल्याला घ्यायचं आहे लिक्विड स्टेट. काही अवघड नाही. सी फर्स्ट वन, लिक्विड स्टेट मध्ये फक्त आपल्याला 3 डेफिनिशन्स आहेत, बाकी काही नाही. नंबर फर्स्ट वन इज नथिंग बट द सरफेस टेन्शन. ऍक्च्युली माझ्या माहितीप्रमाणे हे पण तुम्हाला फिजिक्समध्ये झालेलं आहे. नंबर सेकंड वन इज द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड इट इज नथिंग बट द व्हेपर प्रेशर. व्हेपर प्रेशर लक्षात घ्या, हे तुम्हाला 12thला लागणार आहे सोल्युशन टॉपिक मध्ये, खूप महत्वाचं आहे. आणि नंबर थर्ड वन आपल्या माहितीसाठी अँड दॅट वन इज नथिंग बट द विस्कॉसिटी. ओके, आता सी वन बाय वन. सपोज फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन वॉन्ट टू डिस्कस दॅट इज द सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन म्हणजे जास्त काय टेन्शन घ्यायची गरज नाही, आपण टेन्शन नाही घ्यायचं, त्या सरफेसनं टेन्शन घ्यायचं आहे, लक्षात घ्या. दिस वन इट इज अ कंटेनर अँड इन दिस कंटेनर व्हेन यू कॅन टेक एनी लिक्विड. हे सगळं लिक्विड आहे. ओके, आता समजून चला, हे आपण इथं काय घेतलं, लिक्विड. लिक्विड स्टेटमध्ये आपण घेतोय. व्हॉट हॅपन्स हियर, यू नो व्हेरी वेल द मॉलिक्युल्स विच आर प्रेझेंट ॲट द सरफेस लाईक इन दिस वे. म्हणजे समजून चला, मी जर का एखाद्या छोट्याशा भांड्यामध्ये पाणी घेतलं तर वरची सरफेसची जी लेवल आहे तिथं मॉलिक्युल्स असतील, दॅट आर द मॉलिक्युल्स विच आर प्रेझेंट ॲट सरफेस लेवल. आणि इथं खाली जे असतील दॅट मॉलिक्युल्स विच आर प्रेझेंट इन बल्क, एकदम सगळे याच्यामध्ये आले. पटलं? आपल्याला एक माहिती आहे, व्हेन यू कॅन कन्सिडर ऑन दिस मॉलिक्यूल द फोर्सेस विच कॅन बी ऍक्टेड फ्रॉम ईच अँड एव्हरी डिरेक्शन. आणि हे जे फोर्सेस आहेत हे सगळे इक्वल फोर्सेस असणार आहेत, म्हणजे सगळीकडून सेम फोर्सेस अप्लाय होणार आहेत. पटतंय? बट व्हेन यू कॅन कन्सिडर हियर द मॉलिक्यूल विच कॅन बी प्रेझेंट ॲट द सरफेस. समजून चला, हा सरफेसला मॉलिक्यूल आहे, ठीक आहे. द फोर्सेस विच कॅन बी ऑपरेटेड टू धिस वन इट इज अनइक्वल फोर्सेस. म्हणजे इथं थोडक्यात काय, तर सरफेसच्या मॉलिक्यूलवर जे फोर्सेस आहेत त्या अनइक्वल फोर्सेस आहेत, फक्त खालच्या बाजूला खेचतायत. आणि याच्यावर मात्र सगळीकडून इक्वल साईडला फोर्सेस आहेत. म्हणजे हा जो सरफेसचा जो मॉलिक्यूल आहे का नाही, हा मॉलिक्यूल नेहमी इकडे खेचला जाण्याचा जर का संबंध असेल तर इट कॅन बी अंडरगोज टेन्शन अँड दॅट टेन्शन इज कॉल्ड एज द सरफेस टेन्शन. ऍक्च्युली त्याची डेफिनिशन नाहीये ही, मी आपलं एक साधं सिंपल सांगतोय. द सरफेस टेन्शन दॅट इज नथिंग बट द मॉलिक्यूल विच कॅन बी the molecule which is present at a surface level having unequal forces operated on that one at that time, that one is called as the surface tension. ओके, आणि तुम्हाला एका वाक्यात सांगा, समजून चला. फॉर एक्झाम्पल काय होईल बघा, जेवढं सरफेस टेन्शन जास्त म्हणजे जेवढं त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करणार ना तेवढा हा मॉलिक्यूल, दॅट मॉलिक्यूल कॅन बी लिव्ह द सरफेस अँड इट कॅन बी गोज टू द ॲटमॉस्फिअर. साधं एक्झाम्पल देतो ना बाळांनो तुम्हाला. कॉलेजमध्ये जर का विचार करणार, समजून चला तुम्ही एखादं लेक्चर चालू आहे आणि बाहेर फिरताना सापडला शिक्षकांना, लक्षात येते का बघा, आणि शिक्षकांनी नुसती हाक मारली तुम्हाला, चल बाळा इकडे ये रे जरा, का बाहेर फिरतोस असं म्हटलं, तुम्हाला जेवढा बोलवण्याचा प्रयत्न करतील शिक्षक तेवढं तुम्ही काय करता, लांब पळता. टेन्शन येतं ना तुम्हाला.
पटतंय का मी काय म्हटलं ते? म्हणजे जेवढं तुम्हाला बोलवलं तेवढं तुम्ही पळून जाता, म्हणजे जेवढं सरफेस टेन्शन जास्त तेवढा हा मॉलिक्यूल काय होईल, सरफेस पासून लांब जाईल. म्हणजे थोडक्यात काय, इफ यू कॅन कन्सिडर द सरफेस टेन्शन इज मोर ॲट दॅट टाइम दिस मॉलिक्यूल कॅन बी लिव्ह द सरफेस इमिजिएटली अँड इट कॅन बी गो टू द ॲटमॉस्फिअर. म्हणजे बाळांनो एक क्लिअर करा, समजून चाला. फॉर एक्झाम्पल जरा आता मी काय म्हणतोय बघा, जर मी एखादं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये मी पाणी घेतलं आणि मी ते तसंच ठेवलं, अजिबात त्याला हीट दिलं नाही, काय नाही, लक्षात घ्या. आणि मग जर का जास्त दिवस ठेवलं तर हळूहळू त्या भांड्यामधल्या पाण्याचा व्हॉल्यूम कमी होईल. व्हॉल्यूम कमी झाला म्हणजे पाण्याचे मोलिक्युल्स कुठे गेले, तर दे कॅन बी व्हेपरायझेस. दॅट इज नथिंग बट द लिक्विड स्टेट कॅन बी कन्व्हर्टेड टू द व्हेपर स्टेट. बरोबर. मग कोणते मोलिक्युल जातील, तर द मोलिक्युल्स विच कॅन बी प्रेझेंट ॲट द सरफेस लेवल ऑफ दॅट वॉटर, दे कॅन बी अंडरगोज व्हेपर कंडिशन अँड दे कॅन बी कन्व्हर्टेड लिक्विड स्टेट टू द व्हेपर स्टेट. अँड दॅट इज नथिंग बट बिकॉज द मोलिक्युल्स विच आर अंडर सरफेस टेन्शन, त्याला म्हणायचं सरफेस टेन्शन. फिजिक्समध्ये तुम्ही डीपमध्ये शिकणार आहे मी, त्याच्याबद्दल काय आता तुमचे ते काही युनिट्स वगैरे ह्याच्यामध्ये जात नाही, फक्त तुम्हाला त्याची हिंट देतोय, त्याची तुम्हाला आयडिया देतोय. पटलं इथपर्यंत? आयडिया क्लिअर? आता नंबर नेक्स्ट वन, व्हेपर प्रेशर. आता एकच सांगतो, जरा थोडं लक्ष द्या, समजून चाला. मी आहे असं एखादं हे भांडं घेतलेलं आहे. दिस वन इज द कंटेनर इन विच यू कॅन इन्क्लोज द लिक्विड अँड ऑन दिस कंटेनर आपण या भांड्यावर एखादं असं आपण झाकण ठेवलं. यू कॅन क्लोज विथ दिस अनदर कंटेनर ऑन दिस कंटेनर. लक्षात आलं? हे वरनं तुम्ही झाकण ठेवलेलं आहे. आता काय होईल, if you can say here that surface tension is more at that time, this molecule can be leave the surface and it can be goes to the atmosphere. That is nothing but the liquid can be converted to the vapor state. लिक्विडचं कन्व्हर्जन कशात झालं, व्हेपर मध्ये झालं. याला आपण काय म्हणतो, रेट ऑफ व्हेपरायझेशन. पटतं मी काय म्हटलं ते? याला तुम्ही काय म्हणाल, रेट ऑफ व्हेपरायझेशन. म्हणजे when you can consider as the rate of vaporization increases, the number of molecules in this atmosphere goes on increases. बरोबर आहे माझं? जेवढं तुम्ही समजून चाला व्हेपरायझेशन वाढवाल तेवढे इथले व्हेपर्स वाढणार आहेत. हे सगळे व्हेपर्स आहेत. पटतंय? आणि आपल्याला एक माहिती आहे, ॲट द टेम्परेचर इन्क्रीजेस व्हेपरायझेशन इन्क्रीजेस. पटतंय का बघा बाळांनो? एक्सप्लेन आणखीन करतो, मला नाही समजलं बिंदास सांगा मला. आता समजून चला, फॉर एक्झाम्पल जरी आपण लिक्विडचं कन्व्हर्जन व्हेपर मध्ये केलं, दॅट वन इज कॉल्ड द रेट ऑफ व्हेपरायझेशन. हा वरचा येतो त्याला आपण लिक्विड टू व्हेपर व्हेपरायझेशन रेट म्हटलं. पण आपण वरनं झाकण झाकल्यामुळे हे बाहेर निघून नाहीत ना जात, ते इथंच थांबणार. म्हणजे परत काय होईल, तर त्या व्हेपरचं कंडन्सेशन होऊन तुम्हाला काय मिळेल, लिक्विड मिळेल. अँड दॅट इज कॉल्ड द रेट ऑफ कंडन्सेशन. पटतंय? म्हणजे उदाहरणार्थ साधं सिंपल घ्या, जरा ऑब्झर्व केलं असेल तुम्ही, समजून चला. फॉर एक्झाम्पल अगदी साधं सिंपल देतो तुम्हाला. एखादा ग्लास घ्या, पाण्यानं अर्धा भरा, लक्षात घ्या, आणि त्याच्यावर एक झाकण झाका आणि तसंच ठेवा. एक 10-12 तास तसंच ठेवा, अजिबात त्याला डिस्टर्ब करू नका. आणि सकाळी उठल्यानंतर जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, तर आपण जे झाकण झाकले त्याच्या खालच्या बाजूला छोटे छोटे वॉटर ड्रॉपलेट जमा झालेले असतात. याचा अर्थ काय रे मला सांगा? म्हणजे ग्लास मधल्या पाण्याचं व्हेपरायझेशन झालं, पण वरनं झाकण ठेवल्यामुळे ते ॲटमॉस्फिअरला नाहीत गेले. म्हणजे जे व्हेपरायझेशन, जे व्हेपर्स तयार झाले त्यांचं पुन्हा काय झालं, कंडन्सेशन. म्हणजे परत लिक्विड फॉर्म झाला का नाही? म्हणजे फर्स्ट वन इज द रेट ऑफ व्हेपरायझेशन, सेकंड वन इज द रेट ऑफ कंडन्सेशन. पटलं? आता जर का हे दोन्हीही रेट जर का इक्वल असतील, म्हणजे दिस वन इट इज द रेट ऑफ व्हेपरायझेशन, दिस वन इट इज द रेट ऑफ कंडन्सेशन. इफ बोथ रेट्स आर सेम, दॅट इज नथिंग बट दे आर इन इक्विलिब्रियम कंडिशन. दोन्ही रेट सेम आहेत, लक्षात घ्या. म्हणजे इक्विलिब्रियम त्याला अटेंड झालाय. तर आता इथं डेफिनेशन लक्षात घ्या. व्हॉट इज द व्हेपर प्रेशर? सी फर्स्ट वन, द व्हेपर प्रेशर इज डिफाइन्ड ॲज द प्रेशर एक्झर्टेड बाय व्हेपर्स, pressure exerted by vapors when rate of vaporization is equal to rate of condensation. पुन्हा एकदा क्लिअर करा. द प्रेशर एक्झर्टेड बाय व्हेपर्स when rate of vaporization is equal to rate of condensation. म्हणजेच काय, तर प्रेशर एक्झर्टेड बाय व्हेपर्स when the vapor phase and liquid phase is in equilibrium state, at that time it is called as the vapor pressure. पटलं बाळांनो? आणि जर एका वाक्यात सांगू, व्हेपर प्रेशर, जेवढं तुम्ही टेम्परेचर वाढवाल तेवढं इथे व्हेपर जास्त येणार, म्हणजे व्हेपर प्रेशर वाढणार आहे. टेम्परेचर इन्क्रीजेस, व्हेपर प्रेशर इन्क्रीजेस. पटतंय का बघा?
टेम्परेचर डिक्रीजेस, वेपर प्रेशर डिक्रीजेस. म्हणजे टेम्परेचर अँड वेपर प्रेशर आर डिरेक्टली प्रोपोर्शनल विथ इच अदर, असं आपण म्हटलं तरी चालेल. हा पहिल्यांदा पॉइंट क्लिअर करा. आणखीन एक एक्झाम्पल देतो तुम्हाला, जरा थोडं लक्षात घ्या. तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये 2 शब्द शिकलाय, दॅट इज द होलाटाईल सबस्टन्स अँड नॉन होलाटाईल सबस्टन्स. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला देतो, पेट्रोलचं एक्झाम्पल घ्या तुमच्या माहितीचं. समजून चला मी या एका हातामध्ये पेट्रोल घेतलं आणि इथं मी जर का पाणी घेतलं, तर लवकर व्हेपरायझेशन कोणाचं होतं? पेट्रोलचं. ज्याचं लवकर व्हेपरायझेशन होतं त्याचं व्हेपर प्रेशर जास्त. लक्षात घ्या, कारण तो व्हेपर लवकर तयार करणार ना. पटतंय का बघा. नॉन होलाटाईल सबस्टन्स व्हेपर प्रेशर कमी. कधीही क्लिअर करा, होलाटाईल सबस्टन्सचं व्हेपर प्रेशर जास्त, नॉन होलाटाईल सबस्टन्सचं व्हेपर प्रेशर कमी. पटलं. आता आणखीन एक एक्झाम्पल घेऊया, बघा जरा लक्षात घ्या. जर मी पेट्रोल घेतलं तर त्याचा बॉइलिंग पॉइंट कमी येणार आहे, लगेच व्हेपरायझेशन होत आहे. पण मी जर वॉटर घेतलं तर त्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त असणार आहे, कारण व्हेपर प्रेशर कमी आहे. म्हणजे जर का आपण असं केलं की ॲज द व्हेपर प्रेशर इज मोर, बॉइलिंग पॉइंट इज अ लेस. पटतंय का बघा. व्हेपर प्रेशर इज अ लेस, बॉइलिंग पॉइंट इज मोर. म्हणजे व्हेपर प्रेशर आणि बॉइलिंग पॉइंट आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल विथ इच अदर. म्हणजे थोडक्यात याप्रमाणे आपल्याला व्हेपर प्रेशर माहिती असलं पाहिजे. कळलं. आता नंबर नेक्स्ट वन, विस्कॉसिटी. दिस इज द लास्ट डेफिनिशन. विस्कॉसिटी म्हणजे काय? तर इट इज नथिंग बट द फ्लो ऑफ द लिक्विड बिटवीन द टू फ्रिक्शन्स, या यू कॅन से दैट बिटवीन द टू लेयर्स. म्हणजे इट इज नथिंग बट द फ्लो ऑफ फ्रिक्शन बिटवीन द टू लेयर्स ऑफ दॅट लिक्विड, इट इज कॉल्ड ॲज द विस्कॉसिटी. एक साधं एक्झाम्पल देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पाण्याची विस्कॉसिटी कमी आणि ऑइलची विस्कॉसिटी जास्त आहे. जनरली तुम्ही मला एक सांगा ना, समजून चला. फॉर एक्झाम्पल आपण आपल्या गाड्यांमध्ये जे ऑइल वापरतो, बरोबर आहे. ऑइल का वापरतो? तर त्याची विस्कॉसिटी जास्त आहे. म्हणजे ज्यावेळेस गाड्यामधले पार्ट्स एकमेकांमध्ये घासत असतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये ऑइल लागतं ना. मग जेवढं ऑइल व्हिस्कस असेल, पण त्याला पण लिमिटेशन आहे ना, बरोबर आहे. जेवढं ऑइल व्हिस्कस असेल तेवढं ते पार्ट्स काय करतील? एकमेकांमध्ये बरोबर फंक्शनिंग चांगलं करतील. मग ते फंक्शनिंग होण्यासाठी म्हणजे दॅट इज द फ्रिक्शन ऑफ दॅट टू लेयर्स बिटवीन दिस टू लेयर्स, दॅट वन इज कॉल्ड एज द विस्कॉसिटी ऑफ दॅट लिक्विड. लक्षात येतंय का बघा. ओके. आणि विस्कॉसिटीचं बाळांनो युनिट दॅट इज नथिंग बट द इटा. पुस्तकामध्ये वाचा, लक्षात येईल. त्याचं युनिट आहे पॉइज, तेही क्लिअर करा. आता मी डीप मध्ये जात नाहीये कारण खूप वेळ झालाय, पण आपलं लवकर आपल्याला बाकीचे पण टॉपिक संपवायचे आहेत आणि म्हणून थोडंसं क्लिअर करा. एक साधं एक्झाम्पल देतो तुम्हाला आणि मग थांबतो. आपल्या ब्लडची पण विस्कॉसिटी खूप महत्वाची आहे. ब्लडची विस्कॉसिटी एकदम कमी झाली म्हणजे एकदम ब्लड आपलं पातळ झालं पाण्यासारखं, आणि दुर्दैवानं जर का आपल्याला समजा कुठं कापलं किंवा ऍक्सिडेंट झाला तर ब्लड फ्लो जास्त होणार आहे. म्हणजे ब्लडची विस्कॉसिटी पण कमी असून चालणार नाही, अगदीच कमी असून चालणार नाही. मग ब्लडची विस्कॉसिटी जास्त झाली समजून चाला, तर कदाचित जेवढी विस्कॉसिटी जास्त होईल तेवढ्या ब्लडमध्ये सॉलिडिफिकेशन किंवा गुठळ्या होतील, म्हणजे परत हार्ट अटॅक येण्याची पण शक्यता आहे. म्हणजे थोडक्यात प्रत्येक लिक्विडची विस्कॉसिटी ही त्या लिक्विडनुसार महत्वाची आहे आणि त्याची आपल्याला ऍप्लिकेशन्स पण महत्वाचे आहेत. आलं डोक्यात. म्हणजे इथं आपला हा स्टेट्स ऑफ मॅटर जेवढा आपल्याला 12thला लागणार आहे तेवढा आपण क्लिअर केलाय. राहिलेले जे पॉइंट्स आहेत ते आपण परत गुगल मीटवर आपण क्लिअर करूया आणि मग आपण त्या टॉपिकचं रिव्हिजन परत एकदा घेऊया पाहिजे तर काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके. म्हणजे आपल्याला आता फक्त एकच सांगतो मला, आपण हे युट्यूबवर तुम्हाला पाठवतो, ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आपला हरीश ट्युटोरियल जो चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. याचं कारण असं की तुम्हाला बाकीच्या व्हिडिओचं पण नोटिफिकेशन वेळच्या वेळी मिळत जाईल. ओके. थँक्यू व्हेरी मच.